भारिप बसपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 5 मागण्यांचे निवेदन महामहिम राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधींनी रवाना करण्याचे आश्वासन दिले। 7 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदानावरून मोर्चा काढण्यात आला। मोर्चा काढण्यापूर्वी अशोक सोनवणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाळ अर्पण केले। नटराज गार्डन रोडवरून हा मोर्चा थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला। या प्रसंगी पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हा प्रभारी प्रदीप वानखडे, जिल्हा अध्यक्ष गणेश चौकशे, विशाखा सावंग आदींच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अतुल पटोले यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की जरीन खाचा पोलीस कोठडीत खून करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर दोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपी तत्काळ अटक करून सेवेतून बडतर्फ करावे। जरीन खानच्या कुटुंबियांना 50 लाखाची शासकीय आर्थिक मदत मिळावी। नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावाच्या अक्षय भालेरावच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी। परळी तालुक्यातील कदम कुटुंबावर जीवघेण्या हल्ला करणाऱ्या आरोपींना कडक शासन व्हावे। रेणापूर येथील मातंग बांधवांच्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी। महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्याक, मागासवर्गीय, आदिवासी समाज आदींवर सातत्याने हल्ले होत आहेत। हे हल्ले थांबवले पाहिजेत। या समाजांना आदराची वागणूक मिळाला पाहिजे। विशेषतः मुस्लिम समाज याला बळी पडत आहे। म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील 358 तालुक्यांमध्ये हे मोर्चे काढण्यात आले आहेत। आम्ही मुसलमान समुदायांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी पुरी ताकदीने उभे आहोत। बाळासाहेबांनी ही ताकद दिलेली आहे हे दाखवण्यासाठी दिलेल्या हक्काला हाक देऊन येथील मुस्लिम समाज, आदिवासी समाज आणि अन्य समाज हा संघटित झाला आणि मोर्चामध्ये सहभागी झाला। पावसाळ्याच्या दिवसात पेरणीची महत्त्वपूर्ण कामे बाजूला सोडून हे लोक मोर्चामध्ये आले। त्यांनी मोर्चात सहभागी सर्व लोकांना विनंती केली की बाळासाहेबांनी 20 जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबई येथे पुकारलेल्या मोर्चामध्ये लाखो संख्येने सहभागी होण्याची विनंतीही केली। पाणी पावसाच्या दिवसामध्ये हे शासन या गरिबाच्या जीवावर उठलेलं आहे। या पाणी पावसाच्या दिवसामध्ये या लोकांनी घर सोडून कुठे जावं? ज्यांच्याकडे शेती आहे, मुलांचा 12 महिन्याचा रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांना नोटिसा दिल्या। एकही घर खाली होणार नाही, एकही शेती उद्ध्वस्त होणार नाही, कारण की 20 तारखेला बाळासाहेब आंबेडकरांनी मोर्चा पुकारलेला आहे। त्या मोर्चाला लाखोच्या संख्येने आझाद मैदानी हजर राहा ही विनंती करतो आणि सगळ्यांना निमंत्रण देतो की एक दिवस सगळी कामं बाजूला ठेवून 20 तारखेला पावसाळी अधिवेशनावर आम्हाला धडकायचं आहे आणि या शासनाला, प्रशासनाला ज्या विचारायचं आहे। धन्यवाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।